नमस्कार, एनटी खबर, हर न्यूज़ पर हमारी नज़र। कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व मंत्री विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य के प्रसिद्ध मंगेशकर चैरिटेबल हॉस्पिटल को लुटेरों का हॉस्पिटल कहा था। अपने उस वक्तव्य पर अड़िग रहते हुए उन्होंने चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ कार्यालय में आयोजित मीट द प्रेस कार्यक्रम में इसके अनेक उदाहरण दिए। उन्होंने कहा कि मंगेशकर परिवार सामाजिक परिवार नहीं है, इसका उनके पास अनेक प्रमाण हैं। देश गौरव आमटे परिवार तक को इसने नहीं छोड़ा। इस बात पर यदि कोई उनसे उलझेगा तो वे उसका पूरा काला चिट्ठा खोलकर रख देंगे। सुनिए क्या कहा विजय वडेट्टीवार ने। विषय या आमच्या भगिनीचा जीव गेला तो नव्हे घेतलाच आणि एखादी गर्भवती स्त्री त्याच्या आत्ताच्या मेडिकल रिपोर्टमध्ये मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होण्यामध्ये उशीर झाल्यामुळे त्या भगिनीचा जीव गेला आणि 10 लाख रुपयाची मागणी केली। त्यांनी सांगितलं की मी काय देतोय, पण त्यांना ॲडमिट करून घेतलं नाही। हे हॉस्पिटल म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, पण हे हॉस्पिटल चॅरिटी हॉस्पिटल राहिलं नसून हे लुटारूंचं हॉस्पिटल झालेलं आहे आणि लूट करणारे कोण आहे तर त्या हॉस्पिटलचं मॅनेजमेंट आहे। जर तुम्ही पैशासाठी रुग्णास ॲडमिट करून घेत नाही, मी कालही बोलताना म्हणालो की 20 रुपयामध्ये रुग्णांची ॲडमिशन करून घ्यायला पाहिजे, तिथे 600 रुपये मोजावे लागतात। मग कसलं चॅरिटी आहे? म्हणून हे लुटारूंचं काम करतायत असा माझा आरोप होता। आता राहायला अनेक उदाहरणं आहेत द्यायला, कुठला काय काय सामाजिक कुठलं काम आहे सांगावं, कोणीतरी उदाहरणं दाखवा। मी उदाहरण देताना म्हणालो प्रकाशभाऊ आमटे सारख्या महाराष्ट्र भूषण ज्यांनी त्या काळामध्ये जंगलात जाऊन वास्तव्य करून साप जंगली प्राणी स्वापद याच्यापासून कुठलेही हे नसताना संरक्षण नसताना तिथे जाऊन आदिवासींची सेवा केली। त्या व्यक्तीकडून मोफत उपचार करून देतो म्हणून ॲडमिट केलं गेलं बोलल्यावर आणि त्यांच्याकडूनही त्यांच्या आप्तेष्टाकडून पैसे घेतले। मग हे काय सेवा झाली काय? प्रकाश आमटे सारख्या या राज्याचं भूषण असणाऱ्याच्याकडून जर पैसे मोजले घेतले जात असतील तर हे कुणाला सोडणार? हे हॉस्पिटल बांधताना त्यांचा 1 रुपयाही लागला नाही, जमीन मोफत मिळाली। तिथे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर त्याच पैशातून ते हॉस्पिटल उभं झालं। अनेकांनी देणग्या दिल्या सरकारपासून सगळ्यांनी, आणि हे हॉस्पिटल गरिबाच्या सेवेसाठी नसेल आणि शोषण करायसाठी असेल तर मी माझी भूमिका मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे। हे कुटुंब कुठलंही सामाजिक दायित्व निभवणारा नाही, हे कुटुंब कुठलंही सामाजिक काम करत नाही, सामाजिक काम केलेलं नाही, या मतावर मी ठाम आहे। कुठला विकासाचा प्रोजेक्ट होता जो मंगेशकर कुटुंबियांनी थांबवला, धमकी दिली आम्ही बाहेर जाऊ म्हणून, काय प्रकरण? तो पेलर रोडवरचा हाजी अली पासूनचा ब्रिज होता, तो सँक्शन झालेला ब्रिज राज्य सरकारला रद्द करावा लागला फ्लायओव्हर। त्यावेळेस खूप रोष त्यांच्या कुटुंबावर लोकांनी व्यक्त केला होता। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा जर ब्रिज इथे करायला, कारण त्यांचं घर आहे फर्स्ट फ्लोअरला, तो फ्लायओव्हर तिथून जाणार होता, मला हार्टपासून पोल्युशनपासून त्रास होईल आणि तो जर तुम्ही पूल बांधलाच। त्या काळात तिथे प्रचंड ट्रॅफिक जाम असायची, कोंडी व्हायची ट्रॅफिकची आणि लोकांना तिकडे 20-20 मिनिट, अर्धा तास, 2-2 तास त्या फेडर रोडवर अडकून पडायची पाळी। त्यामुळे त्या फ्लायओव्हरची गरज होती। तो फ्लायओव्हर इथपर्यंत येत होता, आपल्या गिरगाव चौपाटीपर्यंत। त्याला त्यांनी विरोध केला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं होतं दिदींनी की जर हा ब्रिज बांधाल तर मी देश सोडून जाईल, मला देश सोडावं लागेल, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली होती। हे लपून नाही आहे, हे सगळं छापून आलेलं आहे, हे सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे। आज राहिला मी तिसरा मुद्दा महत्त्वाचा मानला होता की विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमाला, इमारतीच्या बांधकामाला मोफत गायचं वचन देऊन त्यावेळेस 22 लाख रुपयाची मागणी केलेली होती। लपून नाही आहे ना, कार्यक्रम रद्द करावा लागला। आता अनेक उदाहरणं आहेत, मी 100 उदाहरण देईल माझ्या तोंडी कोणी लागले तर, मी त्याची यादीच करून ठेवलेली आहे, पण या मोजकेच उदाहरण दिले। पण तुम्ही त्यांना सामाजिक कुटुंब होतं असं म्हणून करू नका।
ते होतं ठीक आहे, छान गायले, चांगला आवाज होता, जनतेचा प्रतिसाद होता, हृदयाला भिडत होता, हे वगैरे आम्ही मान्यच करतो. त्यावेळेस मी म्हणालो होतो की हा खरं तर जरा तुम्ही गायिका इथे आलेल्या आमच्या, काय नाव त्यांचं, आपल्या चंद्रपूरला आल्या होत्या ना, हो आमच्या त्या गायिका आल्या होत्या, किशोर जोरगेवारांनी आणलेल्या, अनुराधा पौडवाल. अनुराधा ताईंना विचारा काय त्रास झाला, त्यांना काय त्रास दिला गेला, ही सगळी भूमिका आहे. त्यांनी त्या मनातली खतखत एकदा बोलून दाखवली, मोजक्या शब्दात तेही आहे आमच्याकडे. म्हणजे एखाद्यांनी पुढं जायचं ठरवलं त्यांना ओढायचं. पेन्नारकर कोल्हापूरचं स्टुडिओ हे कशा पद्धतीनं आपलं हे छापूनच आलेलं आहे, हे लपून राहिलेलं नाही. दादा कोणकेनी पैसे भरायला तयार झाले होते, चेक दिला होता, पेन्नारकर भरू शकत नाही म्हणून, पण त्यांनी तो भडकावला. कसा भडकावला हिशोब सगळं रेकॉर्ड आहे. हे काही सांगायची गरज नाही. मी काय त्यावर आरोप करतो, टीका करतो असं नाही. वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे आणि त्या वस्तुस्थितीवर मला कोणी काही म्हणू दे, मी ठाम आहे.